नमस्कार, पल्लवीज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। सगळ्यात आधी नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आज नारळी पौर्णिमेनिमित्तच मी नारळी भात बनवणार आहे, त्यामुळे त्याची रेसिपी देखील मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे। आय होप ती तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी बासमती तांदूळ घेऊन तो स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून मग मी अर्ध्या तासासाठी तो भिजत ठेवलेला आहे। नारळी भातासाठी फ्रेश खोबरं लागतं, त्यामुळे इथे मी डायरेक्ट नारळ घेतलेला आहे। भरपूर पाण्याने भरलेला हा नारळ होता। खोबऱ्याचा खूप गोड वास येतोय। आपला नारळी भात खूप छान होणार आहे। कवचमधून मी खोबरं काढून घेतलं आहे, पण आता त्यावरील जे आवरण आहे हे ब्राऊन कलरचं, ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। वरील ब्राऊन आवरण मी काढून घेतलंय। आता खोबरं किसून घेत आहे। सर्व तयारी झाली आहे, त्यामुळे इथे मी कुकरमध्ये साधारण 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे। लक्षात घ्या, आपल्याला हा भात तुपामध्येच शिजवायचा आहे, कारण तुपानेच या भाताला छान फ्लेवर येतो, सुगंध येतो, त्यामुळे तूप इथे वापरणं खूप आवश्यक आहे। तूप आता गरम झालंय, त्यामुळे इथे मी बदामाचे काप यामध्ये ॲड केले आहेत। मी बदामाचे 2 भाग केले आहेत, तुम्ही पाहिजे तर इथे बारीक चॉप करून घेऊ शकता। त्याचबरोबर मी इथे काजू देखील तुपामध्ये ॲड केले आहेत आणि इथे मनुके घेतले आहेत। मनुके काहींना आवडतात, काहींना नाही आवडत, तर हरकत नाही टाकले तरीही चालतील, पण मनुक्यांनी पण मला असं वाटतं की खूप छान स्वाद या भाताला येतो, त्यामुळे मी इथे मनुके ॲड केले आहेत। प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते, त्यामुळे तुम्ही इथे पदार्थ काही कमी जास्त केले तरीही चालतील, कारण त्याने फारसा चवीमध्ये फरक पडत नाही, त्यामुळे काही गोष्टी कमी जास्त असल्या तरीही चालतील। सो तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट इथे मी छान परतून घेतले आहेत। आता यामध्ये मी गूळ ॲड करते आहे। गूळ मी इथे 1 कप घेतलेला आहे मोजून। ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला गूळ देखील इथे मोजून घ्यायचा आहे। अति गोड झालं तरी चांगलं लागणार नाही, त्यामुळे हे माप जे आहे ते एकदम परफेक्ट आहे। आता इथे गूळ किती वेळ परतून घ्यायचा, तर हे पहा, गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे, जास्त वेळ परतत बसायचं नाही। हे बघा, खडे जे आहेत ना गुळाचे, ते फक्त मोडून घ्यायचे आहे आणि गुळाचं पाणी झालं की मग आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे। गूळ पूर्णपणे वितळला आहे, तुम्ही पाहू शकता। आता सेम क्वांटिटीमध्ये म्हणजेच 1 वाटी मी इथे किसलेलं खोबरं यामध्ये ॲड केलेलं आहे। सर्व प्रमाण मी इथे 1-1 वाटीच ठेवलं आहे, फक्त मी ड्रायफ्रूट कमी जास्त केलेले आहेत। आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट यामध्ये ॲड करू शकतो, त्यामुळे ड्रायफ्रूटचं एवढं विशेष काहीच नाही। मुख्य प्रमाण आहे गूळ, खोबरं आणि तांदळाचं, तर ते एकदम परफेक्ट माप मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। सर्व जिन्नस आता इथे छान एकजीव झालेले आहेत, तोपर्यंत मी हे छान परतून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, तर मीठ इथे मी 2 पिंच म्हणजे 2 चिमूटभर अगदी घेतलेलं आहे। आणि मीठ मी यामध्ये काय ॲड केलं, तर मिठाने देखील फ्लेवरमध्ये थोडासा फरक पडतो। नुसतंच गोड लागण्यापेक्षा एक स्पेशल टच याला मिळतो, त्यामुळे मी इथे मीठ ॲड केलं आहे। तांदूळ भिजून अर्धा तास झालेला आहे आणि इथे मी तांदूळ ॲड करत आहे। तांदळातलं पाणी काढून घेतलं आणि मग ते तांदूळ मी इथे ॲड केले आहेत। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या स्टेजला पूर्ण किचनमध्ये या भाताचा सुगंध दरवळत आहे। एक इन्ग्रेडियंटचा इथे खूप छान सुगंध येत आहे। आता आहे प्रमाण पाण्याचं, तर पाणी इथे आपल्याला 2 वाटी कंपल्सरी यामध्ये ॲड करायचं आहे। 1 वाटी आपला भात होता म्हणजे तांदूळ होता, त्या हिशोबाने इथे 2 वाटी आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। बासमती तांदळाला कायम दुप्पट पाणी लागत असतं। आणि भात भिजत ठेवला होता तेव्हाच मी इथे दुधामध्ये केशर देखील ॲड करून ठेवलं होतं, त्याचाही छान कलर आलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। 2 टेबलस्पून अगदी दूध घेतलं होतं आणि त्यामध्ये मी केशरचे काही काड्या ॲड केल्या होत्या आणि मग ते भिजत ठेवलं होतं थोडा वेळ, आणि त्याचा किती सुंदर कलर इथे आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। याच्यामुळेच भाताला खूप छान कलर येणार आहे। आता ऑलमोस्ट सर्व इन्ग्रेडियंट आपण यामध्ये ॲड करून झालेलं आहे। फायनली सर्व मिक्स करून कुकरचं झाकण लावून मी आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। मोजून 2च शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत।
शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत आणि आता इथे कुकर देखील थंड झालेला आहे। हे पहा आता आपला भात किती छान आणि मोकळा सुटसुटीत झालाय। एक एक दाणा इथे मोकळा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा नारळी भात तुम्ही सण असो वा खास दिवस किंवा असंच कधीतरी गोड खावं असं वाटलं तर नक्की बनवू शकता। अशा पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्या समोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पुढील रेसिपीज देखील पाहता येतील। Wow, amazing!